स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. चला तर आपण आता निघलो आहोत लग्नासाठी. तुम्हाला तर माहीत आहेच कुणाचं लग्न आहे. आज आम्ही आलो आहे माझ्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी. इथे 2 भावाच्या मुलाचं लग्न होते. छानपैकी मंदिरामध्ये ठेवलं होतं त्यांनी आणि इकडे पाहू शकतात मंदिरामध्ये गेलो, महादेवाचं दर्शन घेतलं. इथे बरेच जण आले होते लग्नासाठी, त्यांनी पण दर्शन घेतलं. सकाळपासून घरात वेगळीच चहल होती. कोणी तयार होत होतं, कोणी सजावट करत होतं आणि सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं. मंडप तर पाहू शकतात तुम्ही. लग्न म्हणजे फक्त 2 लोकांचं नाही तर संपूर्ण कुटुंबाचा सण असतो. फुलाची सजावट, मंडपातला सुवास आणि चेहऱ्यावरचं समाधान हे सगळं पाहून मन भरून येतं. आजचा दिवस आयुष्यभरासाठी आठवणीत राहणार आहे. आजपासून 2 आयुष्य एकत्र येत आहे. नवीन स्वप्न, नवीन नाते आणि नवीन प्रवास सुरू होतोय. देवाने दोघांनाही खूप आनंदी ठेवावे हीच प्रार्थना. इथे एका नवरी नवरीची एंट्री झाली, दुसरी नवरी नवरदेव एंट्री करत होते आणि खूप सुंदर अशी ही जोडी दिसत होती. आज सगळं कुटुंब एकत्र येणं खूप कमी वेळा होतं, पण जेव्हा होतं तेव्हा प्रत्येक क्षण खास वाटतो. हे क्षण कॅमेऱ्यात नाही तर मनात मंगलाष्टिका सुरू झालं आणि सगळं वातावरण भारावून गेलं. या पवित्र क्षणाचा साथीदार होणं हे खरंच भाग्य आहे. आणि इकडे फटाके सुरू वाजवले होते. लग्नात जेवण तर पाहिजेच. पोट भरलं, मन भरलं आणि आठवणी अजून वाढल्या. हा दिवस संपतोय पण आठवणी कायम राहणार. लग्न म्हणजे प्रेम, कुटुंब आणि एकत्र असण्याचं सुख. पाहू शकतात नवरी नवरदेवानी एकमेकाला वरमाला घालून घेतली आणि अशा प्रकारे हे विवाह सोहळा संपन्न झाला. आणि जर तुम्हाला आमचा हा लग्नाचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच कुटुंबाचे, प्रवासाचे आणि आयुष्यातले छोटे छोटे आनंद तुमच्यासोबत शेअर करत राहू. आणि इकडे मी माझ्या घरच्याशी गप्पा मारल्या, माझ्या वहिनी, माझ्या मोठ्या आई हे सगळे असे छानपैकी असे गप्पा मारल्या. खूप छान वाटलं त्यांनाशी बोलून. आणि हे नवरा नवरी पाहू शकतात तुम्ही आता किती सुंदर दिसत होते ते. आणि सगळेजण जेवायला बसले होते आणि छानपैकी असं जेवण केलं आणि निघालो तिथून आम्ही.